इराण, इस्रायल आणि अमेरिका या 3 देशात युद्ध होत आहे। या युद्धाचा थेट परिणाम आता विविध देशावर होताना दिसून येत आहे। गडचिरोली जिल्ह्यात देखील पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा होताना दिसून येत आहे। सध्या व्यावसायिकांचे मोठे हाल आहेत। गॅस पुरवठा बंद झाल्याने व्यावसायिकांचे धंदे पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे। माझ्यासोबत काही हॉटेल व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ग्राउंड झिरोवरून आपण त्यांचे हाल आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक बसलेले आहेत, त्यांच्याकडे आपण बघू शकता। या ठिकाणी अजूनपर्यंत 11 वाजत आहेत, मात्र धंद्याला अजूनही सुरुवात झालेली नाही। त्यामुळे या युद्धाचा गडचिरोली जिल्ह्यात देखील कशा प्रकारे परिणाम होता आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत, साई ढाबाचे मालक आहेत। काय सांगाल, अजूनपर्यंत तुमच्या धंद्याला सुरुवात नाही, गॅसचा तुटवडा झाल्याचे सांगण्यात येत आहे। तुमच्याकडे काय गॅसचा पुरवठा होत आहे की काय? आमच्याकडे सध्या गॅसचा 2 दिवसापासून गॅसचा पुरवठा होत नाही आहे आणि आमच्या हॉटेल व्यावसायिकांना एवढा प्रॉब्लेम होत आहे। जवळपास आमच्याकडे 20 ते 22 कर्मचारी, माझा स्वतःचा परिवार, त्यांचा परिवार, उद्यापासून आजच्या पुरता माझ्याकडे गॅस शिल्लक असल्याने बहुतेक आज दुपारपर्यंत माझं हॉटेल चालू राहील। यानंतर माझं हॉटेल पूर्णतः बंद होईल। माझे कर्मचाऱ्यांचे परिवार, माझा परिवार उघड्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर शासनाला माझी एक निवेदन आहे हॉटेल व्यावसायिक म्हणून, की युद्ध तर तिकडे होत आहे, पण त्या युद्धाचा परिणाम इतर देशांवर होत आहे। हा भारतातला सर्वात लास्ट म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात लास्ट जिल्हा गडचिरोली, आम्हाला इथं एवढा त्रास होतो आहे, तर बाकी भरपूर त्रास होतो आहे। आपण बघू शकता व्यावसायिकांचे मोठे हाल होत आहे। त्यांच्या ठिकाणी काम करणारे जवळपास 20 ते 25 परिवार आता उघड्यावर येण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे गॅस वितरकांसोबत चर्चा केली असता घरगुती गॅस पुरवठा होत आहे, मात्र व्यावसायिकांसाठी हा 2 दिवसापासून पुरवठा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे आज दुपारपर्यंत बरेच हॉटेल बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्यांच्याकडे गॅसचा पुरवठा जे आहे आता बंद झालेला आहे। त्यामुळे अनेक परिवार आता उघड्यावर येण्याची शक्यता आहे। महेश गुंडेट्टीवार, LS मराठी, गडचिरोली।